अखेर शिंदेंना दणका बसला कोर्टाचा एकच निर्णय आणि संपूर्ण शिंदे गटामध्ये एकच गोंधळ आणि गडबड. होय, खूप दिवसापासून कोर्टामध्ये नेमकी खरी शिवसेना कोणाची या संदर्भामध्ये खटला चालू होता. माननीय वकील कपिल सिब्बल यांनी काय युक्तिवाद मांडला पे तारीख दिली जात होती, पण काहीच निर्णय येत नव्हता. परंतु आत्ताच आणि अखेर असा काही निर्णय आला की संपूर्ण शिंदे गटाला एकच घाम फुटला आणि उद्धव साहेब ठाकरे यांचा सर्वात मोठा विजय झाला. नेमकं यावेळी कोर्टामध्ये उद्धव साहेबांचे माननीय वकील कपिल सिब्बल यांनी काय युक्तिवाद केला, कशा प्रकारे सगळी बाजू मांडली आणि कशा प्रकारे सगळी आपल्या बाजूने गेम फिरवली, शिंदेंना सगळ्यात मोठा दणका बसवला आणि शिंदेंवर अक्षरशः रडायची वेळ आली, हे सगळं कोर्टामध्ये कसं घडलं, काय घडलं आणि कोर्टाने आत्ताच कोणता धक्कादायक निर्णय दिला ज्यामुळे शिंदे गटाची झोप उडाली, ते सगळं आपण तुम्हाला आत्ता लगेच दाखवत आहे. तसेच या निर्णयानंतर शिंदे गटाचे कोण आमदार, कोण मंत्री परत पुन्हा ठाकरे गटात येणार, धनुष्यबाण चिन्ह शिंदेंच्या हातातून गेलं. आता ठाकरे गटाकडे धनुष्यबाण चिन्ह आणि या चिन्हावर परत पुन्हा आता ठाकरे गट बाजी मारणार. तसंच शिंदे गटाचे कोण आमदार मंत्री फुटत आहे, जे सध्या संजय राऊत यांच्या संपर्कात आहे आणि परत पुन्हा उद्धव साहेबांच्या नेतृत्वात काम करणार, पुन्हा मातोश्रीवर येणार. त्या शिंदे यांचा सगळ्या आमदारांची, सगळ्या मंत्र्यांची यादीच आपल्या हाती लागली आहेत. हे सर्व आमदार नेमका आता उद्धव साहेबांच्या ठाकरे गटामध्ये कधी प्रवेश करीत आहे आणि मातोश्रीवर कधी सर्वात मोठा जल्लोष होणार, सर्वात मोठा पक्ष प्रवेश होणार, त्या संदर्भात सुद्धा अत्यंत गुप्त माहिती आत्ताच आपल्या हाती लागली आहे. ही सगळी माहिती संजय राऊत यांनी आत्ताच उघड केली असून नेमकं हे सर्व आमदार, नेमकं हे सर्व मंत्री कोणत्या मतदारसंघातले आहेत, शिंदे गटामध्ये यांचं किती महत्त्व आहे आणि पुढे हे सर्व ठाकरे गटामध्ये कोणत्या तारखेला प्रवेश करणार, ते सगळं आता आपण तुम्हाला लगेच या व्हिडिओत दाखवत आहे. फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा, कारण की व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला नेमकं हे सर्व आमदार काय म्हणाले आणि कधी ते परत पुन्हा मातोश्रीवर दिसणार, मातोश्रीवर येणार आणि परत पुन्हा एकजुटीने उद्धव साहेबांसोबत काम करणार, उद्धव साहेबांच्या पक्षात प्रवेश करणार, ते सगळं आपण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवट सांगणार, डायरेक्ट दाखवणार. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघावाच लागेल. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा, लगेच एक लाईक झाला पाहिजे. अहो, कोर्टामध्ये सध्या खरी शिवसेनेचे मालक कोण, खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण चिन्ह कोणाचं, या संदर्भामध्ये खटला चालू होता. खूप दिवसापासून हे प्रकरण कोर्टामध्ये गाजलेलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा होती. परंतु आत्ताच आणि अखेर कोर्टाने असा काही निर्णय दिला की शिंदेंना सर्वात मोठा धक्का बसला. या कोर्टाच्या निर्णयाचा स्वागत आज गावाखेड्यातला कार्यकर्ता करीत आहे. अखेर शिंदेंना दणका बसला कोर्टाचा एकच निर्णय आणि संपूर्ण. भरत, तू जे आता सांगितलंस त्याच्याप्रमाणे कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद आहे, राणा प्रकरणाचा दाखला देऊन त्यांनी जे सांगितलं की 2/3 मेजॉरिटी 1/3 मेजॉरिटी, हा एक मुद्दा झाला. आणि 2018च्या जी घटना आहे त्याच्या संदर्भातला जो युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत, हे दोन मुद्दे जर का विचारत घेतले तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिंदे गटाच्या अडचणी याच्यामध्ये वाढच होताना आपल्याला दिसते. नक्कीच. खरं तर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 21 जून 2022 रोजी निर्णय घेण्यात आला, त्यांनी सुरत मार्गे गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 22 जूनला त्यांनी एक पत्र लिहिलं. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी जे काही व्हीप आहे, व्हीप हटवण्याचा निर्णय घेतला. सुनील प्रभू जे व्हीप होते त्यांना हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याच्या जागी भरत गोगावलेंची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. अशा पद्धतीने ज्या काही घटना होत्या त्या सगळ्या घटनाक्रमाचा उल्लेख जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये येतो तो म्हणजे 2018ची घटना. खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 2013 आणि 2013 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. 2018 मध्ये जी काही शिंदेंच्या पूर्ण शिवसेना जी आहे, या एकत्रित शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पद दिल्याचं सुद्धा पाहायला मिळत होतं. त्यानंतर 2.5 लाख, जवळपास 2.5 लाख जे काही प्राथमिक सदस्य आहेत शिवसेनेचे, त्यांच्याकडून सुद्धा उद्धव ठाकरेंना समर्थन देण्यात आलं होतं. त्यावेळेस उपनेतेसल्या एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना समर्थन दिलं होतं. संपूर्ण कोर कमिटी आहे त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाला संमती दिली होती आणि उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदे यांना उपनेते म्हणून नियुक्त केलं होतं. त्यानंतर विधिमंडळाचे गटनेते म्हणून नियुक्त केलं होतं. हाच मुद्दा आता महत्त्वाचा ठरतोय. खरं तर एका बाजूला निवडणूक आयोग सातत्यानं सांगतोय की 2018ची जी घटना आहे ती आमच्यापर्यंत नाही, आमच्या रेकॉर्डवर नाही, आमच्याकडे ती सादरच करण्यात आली नाही. मात्र दुसरीकडे तेच निवडणूक आयोग
2018ची घटना लोकशाही विरोधी होती आणि त्यामुळेच आम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने निर्णय घेतला, अशा पद्धतीचा युक्तिवाद करताय. खरं तर कपिल सिब्बल यांनी हाच मुद्दा आता पकडलेला आहे आणि एकदम चिमटीत जसं पकडावं तसं निवडणूक आयोगाला या चिमटीत पकडलेलं आहे. खरं तर 2018ची जी घटना आहे, पक्षाची घटना, ती जर लोकशाही विरोधी होती, त्यातल्या सुधारणा जर लोकशाही विरोधी होत्या, तर एकनाथ शिंदे यांची नियुक्ती बेकायदेशीर होती. एकनाथ शिंदे यांना ज्या पद्धतीने उमेदवारी दिली 2019च्या निवडणुकीमध्ये, ती सुद्धा बेकायदेशीर असू शकते. अशा पद्धतीचा जो युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांनी याआधीच्या 6 ऑगस्टच्या सुनावणीवेळी केला होता आणि त्यानंतर अशा पद्धतीनं न्यायमूर्ती बागची यांनी एक अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट केलं होतं. त्यांनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1950 मध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा संदर्भ देत कोट करत एक पुढं टिप्पणी केली होती, ती म्हणजे घटना कितीही चांगली असेल तर ते राबवणारे लोक वाईट असतील तर ती घटना वाईट ठरू शकते. अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वाचा असा युक्तिवाद, महत्त्वाची टिप्पणी न्यायमूर्ती बागची यांनी केली होती. सरन्यायाधीशांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात टिप्पणी केली होती आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर 2018ची घटना असेल, त्यानंतर विधिमंडळ पक्षातील फूट असेल, राजकीय पक्षावर केलेला दावा असेल, हे सगळे मुद्दे एकमेकाशी इंटरलिंक जरी असले तरी सुद्धा राजकीय पक्ष सर्वश्रेष्ठ कसा याच भोवती आता कपिल सिब्बल यांचा जोरदार असा युक्तिवाद सुरू आहे आणि कपिल सिब्बल यांच्या या युक्तिवादामध्ये सातत्यानं निवडणूक आयोग असेल, एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं स्थापन केलेलं सरकार असेल, मिळवलेलं बहुमत असेल, या सगळ्यावरती त्यांच्याकडून आक्षेप घेण्यात येतोय. हे सगळंच कसं बेकायदेशीर होतं या सगळ्या संदर्भात त्यांच्याकडून युक्तिवाद सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अत्यंत भावनिक आणि घटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आता कपिल सिब्बल यांनी काल भावनिकरित्या जो युक्तिवाद केला, आज त्याच युक्तिवादाला त्यांच्याकडून कागदपत्रांच्या माध्यमातून जो काही आधार दिला जाणार आहे, कागदपत्रांच्या माध्यमातून सगळे सबळ पुरावे मांडले जातील आणि कोर्टाला आपल्या बाजूने कोर्टाचा निर्णय कशा पद्धतीने वळला जाईल या सगळ्या संदर्भात कपिल सिब्बल हे अत्यंत जोरदारपणे, अत्यंत जोरकसपणे ठाकरेंच्या शिवसेनेची खिंड लढवताना पाहायला मिळतील. भरत, आपण पाहतोय आज सकाळी संजय राऊतांनी देखील एक ट्विट केलंय, तुमचा कार्यक्रम कायदेशीर मार्गानेच आटोपतो असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे देखील आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.